आणि आता एक मोठी बातमी, कुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। मध्यंतरी विश्रांती घेतली मुसळधार पावसाने, मात्र पुन्हा एकदा आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय। कुर्ल्यामध्ये सध्या पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे। कुर्ल्यातली ही दृश्य आपण पाहतोय। थोडा वेळ विश्रांती घेतली, मात्र पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला असल्याचं पाहायला मिळतंय। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कुर्ला परिसरात आता सुरू झालेला आहे। तर येणारे आणखी काही तास अतिमहत्त्वाचे असतील असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। कुर्ल्यामध्ये तसंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय, कारण कुर्ल्यामध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। थोडा वेळ पावसाने उसंत घेतली, मात्र आता या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाला पुन्हा एकदा या कुर्ला परिसरात सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण कुर्ल्यातली पाहतोय। कशा पद्धतीने या पाण्यातून, गुडघाभर पाण्यातून नागरिकांना वाट काढत पुढचा प्रवास करावा लागतोय। थोड्या वेळासाठी या पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र पुन्हा एकदा पावसाने जोरदार सुरुवात केलेली आहे। कुर्ला परिसरात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे। ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतील। प्रणाली, काही वेळासाठी पावसाने उसंती घेतली, विश्रांती घेतली, मात्र आता कुर्ला परिसरात पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतंय। काय सद्यस्थिती? खरंच पाऊस इतका मुसळधार कोसळतोय की आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे। LBS मार्ग जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे या भागातली संपूर्ण वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। LBS रोडला कसं नदीचं स्वरूप आलेलं आहे तुम्ही बघू शकता। रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर नागरिक जे आहेत ते काही लोक या पावसामध्येही बाहेर आल्याचं बघायला मिळतं। तर रस्ता जो आहे इतका मोठ्या प्रमाणावर प्रवाही झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मॅनहोल जे आहे त्या मॅनहोलमधून सुद्धा पाणी बाहेर येत आहे। खरं तर मॅनहोलचं काम असतं पाणी वाहून नेणं, परंतु या ठिकाणी मॅनहोलमधनं सुद्धा पाणी बाहेर येत असल्याचं आपल्याला दिसतंय। बसेस जे आहेत त्या बाजूला पार्क करून ठेवण्यात आलेले आहे, कारण बस या ठिकाणून मार्गस्थ होत नाही। संपूर्ण ट्रॅफिक जे आहे ते जाम झालेलं आपल्याला या ठिकाणी मागच्या बाजूला दिसतंय। तर मध्ये एक समोर पांढरी गाडी जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी बंद पडलेली बघू शकतो आहोत आपण। आणि पलीकडे म्हणजे हा रस्ता जो इथून बंद झालेला आहे तो पलीकडे BKC परिसरामध्ये जाणारा जो रस्ता आहे तिथपर्यंत आहे LBS मार्गच, परंतु जवळपास आपण एक म्हणूया 2.5-3 किलोमीटरचा हा संपूर्ण पट्टा आहे जो जलमय झालेला आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरातली वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आपल्याला बघायला मिळत आहे। कुर्ला बैल बाजार जो आहे तो हा संपूर्ण परिसर आहे, ज्या परिसरामध्ये आपल्याला आत्ताच्या घडीला पूर्ण जलमय झाल्याचं बघायला मिळत आहे। रस्ता पूर्ण दोन्ही बाजूला अगदी एकही वाहन जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळं या परिसरामध्ये आपल्याला एकूण वातावरण जे आहे ते कसं भयंकर झालेलं आहे ते बघायला मिळते। मी दाखवते की या ठिकाणी दुचाकी चालक असतील, बस असतील, या सगळ्या रस्त्याच्या पलीकडे पार्क करण्यात आलेलं आहे। आणि आत्ता या ठिकाणी आपण पाहतो आहोत की मोठ्या प्रमाणावर जी वाहनं आहेत ती पलीकडे थांबवून तिकडच्याच दिशेनं वळवती केली जात आहेत। कुर्ला बैल बाजार हा परिसर आहे, ज्या परिसरामध्ये हे चित्र आपल्याला बघायला मिळते। आणि इतका मुसळधार पाऊस सुरू झाला आहे पुन्हा एकदा की त्यामुळे येत्या पुढच्या काही वेळामध्ये जर हा पाऊस असा सुरू राहिला तर परिस्थिती अजून गंभीर होईल, यात काही शंका नाही। आधीच कुर्ला क्रांतीनगर हा जो परिसर आहे, जो झोपडपट्टीचा परिसर आहे आणि एअरपोर्टला लागून असलेला हा संपूर्ण जो परिसर आहे हा आधीच बऱ्यापैकी पाण्याच्या खाली गेलेला आहे। त्यात आता इतक्या मुसळधार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली असल्यामुळं चिंताजनक परिस्थिती निर्माण होऊ लागली असं म्हणायला हरकत नाही। पूर्ण दोन्ही रस्ते जे आहेत ते इतक्या मोठ्या प्रमाणावर जलमय झालेले आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यावरून पाणी वाहत आहे की नदीचं पाणी वाहत असल्यासारखंचं चित्र जे आहे ते आत्ताच्या घडीला आपल्याला या ठिकाणी दिसतंय। एकूण जर आपण बघितलं तर ही परिस्थिती जी आहे ती नक्कीच येत्या काळामध्ये गंभीर रूप धारण करू शकते जर पाऊस असाच राहिला तर। आणि या परिसरामध्ये विशेषतः खोलगट भागामध्ये राहणारी जी लोक आहेत त्या लोकांना या संपूर्ण पाणी साचण्याचा एक मोठा त्रास होऊ शकतो असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल। प्रणाली, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान महापालिकेच्या